नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरी शहरामधील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन गॅस कटरनं कट करून चोरट्यांनी केली 15,22,000ची चोरी। बैलगाडा संघटनेच्या वतीने चाकणमध्ये माणिक चौकात रास्ता रोको आंदोलन। कोपरगावमधील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यावरती संजय काळेंनी घातलं श्राद्ध, मात्र यामध्ये आमदारांचा संबंध नाही, उपनगराध्यक्षांचं वक्तव्य। आणि विनायक कुमावत या स्वाभिमानी दिव्यांग तरुणाचा प्रेरणादायी प्रवास। सी 24 तासचा स्पेशल रिपोर्ट। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। 29 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी राहुरी शहरामधील नगर मनमाड राज्य मार्गावरील येवले कॉम्प्लेक्स मधील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने कट करून अंदाजे 15,22,000 रुपयांची रक्कम लंपास केली आहे। तसेच यामध्ये 4 लाखांचा एटीएम मशीन गॅस कटरमुळे जळाल्याने मोठं नुकसान झालंय। राहुरी शहरामध्ये नगर मनमाड राज्य मार्गावरील वर्दळीचे ठिकाण असलेल्या बसस्थानक समोरील येवली कॉम्प्लेक्स मधील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम 29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने कट करून अंदाजे 15,22,000 रुपयांची रक्कम चोरून नेली आहे। तसेच 4 लाख रुपयांचे एटीएम मशीन गॅस कटरनं जाळल्यामुळे तिथे मोठं नुकसान झालंय। नगर मनमाड राज्य मार्गावरती असलेल्या भरवर्दळीच्या ठिकाणी सदर घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे। या घटनेनं बँकेच्या एटीएम मशीन सुरक्षित नसल्याचं तसेच त्या ठिकाणावर सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याचं समोर आलंय। सदर घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी केली आहे। यानंतर बँक अधिकारी आणि एटीएम मशीनचे देखभाल करणारी कंपनी यांना कळवण्यात आलं असता इथे संबंधित इपिस मुंबई कंपनीचे सुपरवायझर यांनी ही भेट दिली आहे। या संबंधी पोलीस ठाण्यामध्ये युगंधर धर्मराज कासार यांनी फिर्याद दाखल केली आहे, तर पुढील तपास सुरू आहे। दरम्यान तपासासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आलं। श्वान पथकही दाखल झालं असता मिश्का हे श्वान जागेवरच घुटमळत राहिलं, त्यामुळे आता पोलिसांचा तपास आणखीनच जिकरीचा झालाय। श्वान पथकामधील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक RR विरकर, ठसे तज्ञ सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळ मॅडम, सुभाष सोनवणे, तर राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले, सहाय्यक फौजदार DB जाधव, हवालदार अशोक गायकवाड, नवनाथ वाघमोडे, गोकुळ परदेशी, विजय वाघसकर आदी यावेळी उपस्थित होते। या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस पुढील तपास करतायत। स्टेट बँक एटीएम हे गुन्हा दाखल झाल्याने फोडण्याचा गुन्हा दाखल झाल्याने श्वानपथक बोलवण्यात आले। श्वानपथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पूर्ण पाहणी केली। त्यामध्ये कटरने श्वानपथक फोडल्याचे निदर्शक झाले। श्वानाला वास दिला पण श्वान जागेवर घुटमळला आणि पूर्ण कार्बनचा वास आणि पुढे गुन्हेगाराची वस्तू श्वानात वास दिला नव्हती। पुढील तपास पोस्टे आपले
राहुरी पोस्टे करीत आहेत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 राहुरी. अहमदनगरमधील अंजली गायकवाड हिनं सारेगमप लिटिल चॅम्प गायन स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलंय. त्यामुळे नगरमधनं तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचं मोठं कौतुक होत आहे. हिंदी चॅनलवरील सारेगमप लिटिल चॅम्प या गायन स्पर्धेमध्ये अंजली अंगद गायकवाड हिनं विजेतेपद पटकावलंय. त्याबद्दल सारेगमप टीम सारेगम प्रेमी मित्रमंडळातर्फे अंजली गायकवाडची नगरमधनं मिरवणूक काढण्यात आली. सारेगमप लिटिल चॅम्पमध्ये अंजलीने विजेतेपद मिळवलं. अंजलीच्या आवाजाला देश विदेशामधील रसिकांनी वोट करून प्रोत्साहन देत तिला विजयी केलाय. रात्री उशिरा विजेत्यांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर सावेडी उपनगरामध्ये फटाके वाजवून पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आलाय. अंजली शहरामध्ये आली त्यावेळी तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तिचे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित होतं. या प्रसंगी नगर शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीचं दर्शन घेऊन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणूक सुरू असताना देखील अंजलीचा सत्कार करण्यात आलाय. चौकामध्ये तिचं स्वागत करण्यात आलंय. दरम्यान सर्व स्तरातून तिच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय. माझा रिऑडिशन आणि रिऑडिशन्स पासून आज प्रवास खूपच छान झाला आणि तिथले ज्युरी जजेस खूपच छान होते आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आज मी फिनालेपर्यंत पोहोचले आणि फिनाले पण जिंकले. ह्याचा मला खूप आनंद होतो आहे आणि लिटिल चॅम्प्स या शोमधून मी खूप काही शिकून जाते. तर त्याच्यामधून म्हणजे सगळेच म्हणजे माझे फ्रेंड्स त्यांना पण मी खूप मिस करते. तर आणि मी जेव्हा अहमदनगरला आले तेव्हा माझं स्वागत खूपच छान झालं. इथल्या ज्या नगरसेविका आहेत मनीषा बारसकर ताई त्यांनी पण माझं स्वागत केलं आणि पूर्ण नगर आलं होतं माझ्या स्वागतासाठी. तर ते पाहून मला खूपच आनंद झाला. सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये आमच्या दोघींची एंट्री झाली होती आणि काही एपिसोडपर्यंत मी पण होते आणि त्यानंतर अंजली पुढे गेली. माझा विश्वास होता की ती पुढे जाईल आणि फायनलपर्यंत पोहोचली आणि फायनलमध्ये ती विनर पण झाली. सो मला खूप छान वाटतं. तिला मी इकडून सतत तिच्या गाण्याचं जे फिनिशिंग आहे ते थोडं तिला सांगत होते आणि खूप छान वाटलं की ती विनर झाली. लिटिल चॅम्प्समध्ये ते विजयी झाले याचा मला खूप आनंद आहे. कोणत्याही आईवडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलीनं काहीतरी करून दाखवावं. तर एवढ्या मोठ्या मंचावर ZTV सारेगमप लिटिल चॅम्प्स पहिलं जेव्हा तिचं ऑडिशन झालं होतं तेव्हा वाटलं नव्हतं की ती इथंपर्यंत जाईल. प्रत्येक एपिसोड तिला ते चॅलेंज होतं पण तिने ते स्वीकारून ते पूर्ण करून खूप पुढं गेली आणि त्याचा खूप अभिमान वाटला की पूर्ण ज्युरीमध्ये पण तिला खूप अप्रिशिएट करायचे, खूप छान वाहवा मिळायची तिला. तर खूप छान वाटायचं. त्यावेळेस वाटलं की ही कुठेतरी फायनलमध्ये जाऊ शकते आणि विनर होईल याचा खूप अभिमान वाटतो. तिनं खूप छान आपलं गाणे सादर केली याचा खूप अभिमान वाटतो. खूप खूप भारी वाटतं आणि नगरकरांनी जो प्रतिसाद दिला, जे सपोर्ट केलं ते पाहून तर खूपच छान वाटतं. त्यांच्या वोटिंगमुळं पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी खूप सपोर्ट करून तिला विजयी केलं याचा खूप अभिमान आहे. गणेश राठोड, C24 अहमदनगर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 जगा वर्तमानात बिनधास्त.
नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध. भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था. आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप. या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध. ठेवीवरचे व्याजदर 11.5%. सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर. फोन क्रमांक 1800-233-4140. मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. चाकण येथील माणिक चौकामध्ये बैलगाडा संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनाला संपूर्ण राज्यामधनं अनेक शेतकरी आणि बैलगाडा मालकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय. यावेळी 4 ते 5 तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बैलगाडा संघटनेच्या वतीनं चाकण येथील चौकामध्ये रस्ता रोको आंदोलनाला संपूर्ण राज्यामधनं शेतकरी आणि बैलगाडा मालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालाय. या आंदोलनामध्ये खासदार आढळराव पाटील, खेडचे आमदार सुरेश गोरे, माजी आमदार दिलीप मोहिते, आमदार शरद सोनवणे, आमदार बाळा भेगडे, खासदार श्रीरंग अप्पा बारणे, माजी आमदार दिगंबर भेगडे आणि संपूर्ण राज्यामधनं बैलगाडा मालक संघटना पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सर्वपक्षीय आंदोलन केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी करण्यात आले. जर सरकारनं दखल घेतली नाही तर पुढे चक्काजाम आंदोलन केलं जाईल. पेटा आणि प्राणीमित्र संघटनेवरती बंदी बसवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भोसरी विभागाचे आमदार महेश लांडगे यांनी यावेळी दिला. या आंदोलनाचं फलित म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी दखल घ्यावी, विशेष करून मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांच्या आवडीचा असलेली ही बैलगाडा शर्यत किंवा बैलगाडी शर्यत ही लवकरात लवकर चालू होण्यासाठी त्यांच्या सरकारचे पंतप्रधान आणि त्यांच्या सरकारचं मंत्रिमंडळ दिल्लीमध्ये असल्यामुळं त्यांच्याकडं मागणी करून लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये कायदा करावा हा एकमेव पर्याय आता उरलेला आहे. कारण एका बाजूला तामिळनाडूमध्ये ह्याहीपेक्षा हिंसक स्पर्धा, ज्याला आपण जल्लीकट्टू म्हणतो, त्या चालू आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या जीवाचा आवडीचा खेळ हा बंद आहे. याच्यावरून राज्य सरकार, आमचं महाराष्ट्र सरकार हे शेतकऱ्याचा प्रश्न हाताळण्यासाठी अपयशी ठरलेलं आहे. यावरून त्याची मागणी एकच आहे की पेटा संघटनेवरती बंदी घालावी आणि सरकारनं कायदा करावा की जेणेकरून बैलगाडा शर्यती पुन्हा चालू होतील. विधानसभेमध्ये आम्ही सुद्धा या भागातील आमदारांनी, पुणे जिल्ह्यातील आमदारांनी प्रश्न उपस्थित केला, त्यावर कायदा दुरुस्त करण्याची मागणी केली आणि शासनाला सांगितलं की तुम्ही केंद्रामध्ये शिफारस करा.
त्याप्रमाणे शिफारस केली, परंतु पुरेसा कायदा न केल्यानं पुन्हा पेटा संघटनेच्या लोकांनी त्याच्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला. आज गेली 3 वर्ष आम्ही पाहतोय की बैलगाडा शर्यती बंद आहे. लोकांचा उद्रेक वाढत चालला आहे, असंतोष वाढत चालला आहे. लोकांना आता बैलगाडा शर्यती केव्हा चालू होते याची उत्सुकता लागलेली आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या तीव्र स्वरूपाचं आंदोलन आज इथे झालं. हे थट्टा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे की शेतकरी एका बाजूला अपार कष्ट करतो आणि वर्षातून एक दिवस त्याच्या आयुष्यामध्ये यात्रेचा उत्सव जो असतो त्याच्यामध्ये तमाशा असतात, त्याच्यामध्ये भारुड असतात आणि दिवसभरामध्ये त्या यात्रेमध्ये बैलगाडीची शर्यत असतात. आमच्या पंजोबांना, आमच्या आजोबांना, आमच्या खापर पंजोबांना, आमच्या वडिलांना आम्ही या यात्रेमध्ये पागोटा हातामध्ये घेऊन नाचताना पाहिलेला आहे आणि या संस्कृतीचं जतन करणारा आमचा हा बैलगाडा खेळ हा पेठाच्या असलेल्या संघटनेला चुकीचा वाटतो. पेठाच्या संघटनेला एसीमध्ये बसला का चुकीचा वाटतो? परदेशाच्या पैशावर ज्या पद्धतीने ते लोक जो आज रुबाब करताय, खरं तर त्या रुबाबाचा आम्ही निषेध करणार आहे. अनेक बैलगाडा मालकांनी बैलगाड्यास जुंपण्यास येणारी बैल आणि वाजंत्री असा ताफा या ठिकाणी आणला होता आणि हा ताफा चाकण येथील माणिक चौकामध्ये उभा करण्यात आला. त्यामुळे पुणे, नाशिक आणि शिक्रापूर ते तळेगाव या महामार्गावरती 10 ते 15 किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी 1-1:30 वाजण्याच्या सुमारास खासदार आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे यांच्यासह अन्य आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर सोडून देण्यात आलंय. मात्र ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत करण्यात पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आहे. उपविभागीय अधिकारी राम पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज यादव आणि पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांच्या पोलीस पथकानं या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी आमच्या प्रतिनिधीनं सर्वपक्षीय नेत्यांशी तसेच बैलगाडा मालकांशी बातचीत करून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. शेतकऱ्यांचा हा जुना पारंपरिक खेळ असल्यामुळं त्या प्राणीमात्र संघटनेने याच्यावरती बंदी आणली. ती बंदी त्वरित उठवावी अशी सरकारला आमच्या गाडा मालकाच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधूंच्या वतीनं विनंती करण्यात येत आहे. आणि हा खेळ आजचाच नसून खूप जुना आहे. जुन्या खेळाला बंदी देऊ नये अशी आमची सरकारला आणि पेटा कंपनीला विनंती करण्यात येत आहे. मला प्राणीमित्र संघटनेला एवढंच विचारायचे आहे की वर्षातून बैल फक्त 3 मिनिटं पळतो. 12 सेकंदाचा घाट असतो आणि वर 3 सेकंद पळतो. अजून असे एका घाटात 15 सेकंद बैल पळतो आणि त्यामुळे मला प्राणीमित्राला एवढीच विनंती करायची की वर्षातून फक्त 3 मिनिटं बैल बोलतो आणि तुम्ही म्हणता बैलाचा छळ होतो. त्यांचा समज असा झालेला आहे की बैलांना दारू पाजतात. आज प्राणी मित्रांना हे सांगू इच्छितो की बैलांना पाणी बिस्लरी वाटे पाणी पाजतात. तुम्हाला वाटतं बिस्लरी वाटे दारू पाजली जाते. तर प्लीज माझी प्राणी मित्रांना विनंती आहे, आम्ही आंदोलन करून हा लढाई यशस्वी करूच, पण तुम्हाला ही विनंती आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करावा. बापूसाहेब सोनवणे, C24 तास, चाकण. मुळा प्रवराचे संचालक तथा राहुरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष RR तनपुरे यांच्या संकल्पनेमधनं RR तनपुरे पाटील मित्रमंडळाच्या वतीनं राहुरीमधील समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये काम करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आणि गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच या ठिकाणी सर्वांना दिवाळीनिमित्त मिठाईचं वाटप देखील करण्यात आलं. समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये कार्यरत राहून आपल्या क्षेत्रामध्ये ठसा उमटवलेल्या राहुरीतील मान्यवरांचा सन्मान करताना अत्यानंद होतोय. या सर्व मान्यवरांनी नेहमीच राहुरीचं नाव उंचावलंय. राहुरी ही रत्नांची खाण आहे. या सर्वांचा बहुमान म्हणजे राहुरीकरांचा बहुमान आहे. राहुरीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्व एकदिलानं कार्यरत राहून राहुरीला स्मार्ट बनवूयात असं प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष RR तनपुरे पाटील यांनी केलंय. राहुरी शहरातील मुळा प्रवरा इलेक्ट्रॉनिक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सभागृहामध्ये मुळा प्रवराचे संचालक तथा राहुरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष RR तनपुरे पाटील यांच्या संकल्पनेनं RR तनपुरे पाटील मित्रमंडळानं राहुरीमधील विविध मान्यवरांचा सत्कारानिमित्त गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मुख्तारबाई सय्यदे होते. विचार मंचावरती ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद, ग्रामीण रुग्णालयाचे राहुरी अधिकारी डॉक्टर सुधीर क्षीरसागर, ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार, युवा नेते ऋषिकेश रावसाहेब तनपुरे आदी उपस्थित होते. राहुरी शहर आणि तालुक्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांचे नुकतेच विविध सामाजिक संघटना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवरती नियुक्ती झाल्यामुळे आणि पुरस्कार मिळाला असल्यामुळे राहुरीकरांना विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करण्याचा बहुमान मिळाला आहे.
माजी उपनगराध्यक्ष RR तनपूर यांनी सत्काराचं औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ राहुरीचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर क्षीरसागर आरडगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रथम लोकनियुक्त सरपंच पदाचा बहुमान मिळालेले पत्रकार कर्णा जाधव, शिर्डी साईबाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित काव्य संमेलनामध्ये द्वितीय क्रमांक पुरस्कार मिळालेले पत्रकार अनुसंगम शिंदे, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झालेले संतोष जाधव, ग्रामीण पत्रकार संघटनेच्या राहुरी शहराध्यक्षपदी निवड झालेले शरद पाचारणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशोक मंडलिक, भीम आर्मी तालुकाध्यक्ष दीपक साळवे, नाभिक संघटना तालुकाध्यक्ष प्रसाद कोरडे, उपाध्यक्ष किशोर दुधाडे या मान्यवरांचा गुणगौरव करून शालपुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच दिवाळीनिमित्त सर्वांना मिठाईचे वाटप देखील करण्यात आलं. याप्रसंगी डॉक्टर क्षीरसागर, ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार, सरपंच कर्णा जाधव, अनुसंगम शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून RR तनपुरे यांच्या समाजाप्रती असलेल्या भावना आणि शहर विकासाच्या ध्यासाचं कौतुक केलंय आणि आगामी काळ हा RR तनपुरे यांच्याकरता सुवर्ण क्षणांचा असणार आहे असं गौरव उद्गार काढलेत. माननीय माजी उपनगराध्यक्ष रावसाहेब पाटील तनपुरे यांनी या तालुक्यातील, या शहरातील सर्व गुणवंत लोकांना एकत्र केलं. त्याच्यामध्ये माझे मित्र माननीय कर्णा जाधव असेल की जे आरडगावचे लोकनियुक्त पहिल्यांदा सरपंच झाले, किंवा माझे मित्र संतोष जाधव, शरद पाचारणे असतील की जे पत्रकारितेमध्ये पत्रकार संघटनेचे त्यांना जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षपद असं त्यांना मिळालं, किंवा माझा दुसरा मित्र दीपक साळवे असेल की जे भीम आर्मीचा आज तो तालुका अध्यक्ष म्हणून काम बघतोय. बाकी प्रतापसाहेब दादा जे संघटनेचे, त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष झाले. आमचे मित्र अनुसंगम शिंदे सर की जे एक प्रख्यात व्याख्याते आहेत, एक कवी आहेत, आता होतकरू कवी आहेत. त्यांच्या वाणीमध्ये, लेखणीमध्ये एक वेगळी धार आहे. अशी सर्व माणसं आज त्या सर्वांना एकत्र आणून त्यांचा हा कौटुंबिक सत्कार, कारण लोकांनी सत्कार केला त्यापेक्षाही कुटुंबातील माणसांनी, कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांनी एकत्र सगळ्यांना आणून त्यांचा सत्कार करणं, त्यांच्या या कामाची पावती देणं, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणं, म्हणजे त्यांना पुढच्या कार्यासाठी सिद्ध करणं, पुढच्या कार्याला त्यांची प्रेरणा देणं आणि त्यांच्याकडनं सामाजिक काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांना शुभेच्छा देणं हा या सत्कारामागचा हेतू आहे. याप्रसंगी पत्रकार गणेश विघे, रफिकभाई शेख, विलास कुलकर्णी, मनोज साळवे, अनिल कोळसे, जयकिसन चौरसिया, मनसूरभाई शेख, मुकुटमल मामा, पाटीलबा वाचकर, महेश वराळे आदी उपस्थित होते. आपण आपलं एक ध्येय का, आपण ह्या लोकांमध्ये जाऊन आपल्या राहुरीची, एवढे मोठे तज्ज्ञ आपल्या राहुरीमध्ये उच्चन्य आहेत, चांगले अभ्यासू आहेत, यांनी ह्या राहुरीकरता थोडंसं वाहून जर घेतलं तर ह्या राहुरीची काही प्रगती फुटलेली वाढेल. ॲक्च्युली मोठमोठे नेते आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या शहरामध्ये परिस्थिती काय आहे, रोडची परिस्थिती काय आहे, तालुक्याचा विकास कुठलेला आहे, आता कारखाने चालू झाले, ऊस उत्पादनाचा विषय काय आहे, का की 1000 ऊसाचा विषय जर घेतला तर 1500 रुपयाला गुणी आहे मटेरियलची, आणि भाव आहे 2500 किंवा 2000. इतकी मोठी तफावत. पण यांना कोणी भांडायला तयार नाही. कारखानदारीवाले त्यावेळेस एकत्र बसतील, यांना कोणीतरी जाब विचारला पाहिजे. ह्या हेतूने ह्या तज्ज्ञ लोकांनी थोडंसं राहुरी विकासाकरता जर हातभार लावला तर खूप मोठं राहुरीचं वैभव वाढेल. कारण की राहुरी हा विषय संकटात आल्यावाने झालेला आहे, त्याला राहुरीला कोणी वाली नसल्यावाने झालेलं आहे. राहुरी शहराची परिस्थिती पहा, सगळं बकाल झाले. तर त्या बकाल थांबवण्याकरता हे तुमची, आपण जर खरं एकत्र येण्याचं साधन याच्याकरता आपण एकत्र केलेले आहेत. खूप मत आता ZP पंचायत समितीचा विषय असेल तिथं लोक चांगले तज्ज्ञ आहेत. या लोकांनाही म्हणून आपण तालुक्याकरता, आपल्या राहुरी शहराकरता, राहुरी तालुक्याकरता हातभार लावा.
हीच इच्छा होती, म्हणूनच आपण एकत्र बसलो. आणि आपल्या ओव्हरब्रिजसाठी काही कालांतराने आता आपल्याला काल मी वाचलं सारोमतमध्ये का नितीन गडकरींनी तो शिगडी शिंगणापूर रोड घेतलेला आहे, पण त्याचा तो कसा होणार आहे त्याचा एक आपल्याला आराखडा आपल्या पाहण्याकरता आपण जाणार आहे. नितीन गडकरीशी आमचं पत्र यावर झालेले आहेत, तर तो कसा होईल याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला डॉक्टर थोडंफार हालचाल करावं लागणार आहे. का की त्याच्यात अभ्यासू माणसं आहेत, ओव्हरब्रिज होणार आहे का बायपास होणार आहे का अंडरग्राऊंड होणार आहे याची एक थोडीशी आपल्याला सगळ्या लोकांनी चर्चा करून त्याचा एक मार्ग लावा लागणार आहे. आणि राहुरीला वैभव प्राप्त करून देण्याकरता या सगळ्याची गरज आहे. मनोज साळवे सह सतीश फुलजमदार, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. कोपरगावमध्ये आमदार निधीमधनं काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय. 1 वर्षानंतर या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे संजय काळे यांनी या रस्त्याचं श्राद्ध घातलंय. तर भ्रष्टाचारावर कारवाई करा, मात्र यामध्ये आमदारांचा काहीही संबंध नाहीये, असं मत उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी व्यक्त केलंय. कोपरगाव शहरामधील नगर परिषद हद्दीमधील येवला नाका ते काळोबाई मंदिर जानकी विश्व या रस्त्यांचे मागील वर्षी काँक्रिटीकरण करण्यात आलं. 1 वर्षामध्ये या रस्त्याचं काँक्रिटीकरण गायब झालंय. सदर रस्त्याच्या पुनर्दुरुस्तीसाठी कागदोपत्री 2,99,000 रुपये खर्च झालाय. या काँक्रिटीकरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी या रस्त्यावरती याच रस्त्याचे वर्षश्राद्ध घातलंय. यावेळी पत्रकार राजेंद्र भवर, उपनगराध्यक्ष विजय वाजे, जनार्दन कदम, वैभव गिरमे आदी उपस्थित होते. कोपरगाव नगर परिषद हद्दीमध्ये माननीय आमदारांच्या स्थानिक स्वराज्य निधीमधून 2015-16 ह्या वर्षामध्ये येवला नाका ते जानकी विश्व ह्या रस्त्याला 5 लाखाचा निधी मंजूर झाला आणि हा रस्ता गाडे नावाच्या ठेकेदाराने पूर्ण केला. याची डिफेक्ट लायबिलिटी पिरियड 1 वर्षाची होती. असं असतानाच आमदारांच्या 2016-17च्या निधीमध्ये याच रस्त्यावर औदुंबर मजदूर सहकारी सोसायटी या सोसायटीला 2 कामं देण्यात आली, 2,99,000 रुपयाची, ती पण ह्याच रस्त्याची. आणि ह्या रस्त्यावरती कुठल्याही प्रकारचं काँक्रिटीकरणचा खडा न पडता सिमेंटचा एक लेअर नाही पडता काम पूर्ण झालं असं अभियंत्याचा अहवाल आहे. माझा सारा प्रश्न आहे की या रस्त्याचं निकृष्ट काम झालं. 1 वर्षामध्ये आरडाओरडा झाल्या, अनेक सामाजिक संघटनांनी याच्यावरती आंदोलनं केले. ना आमदारांनी याची दखल घेतली, ना सार्वजनिक बांधकामनी दखल घेतली. आता ह्या रस्त्यावरती पुन्हा रिपेरिंगचे पैसे निघालेत आणि हा निधी मंजूर करण्याकरता आमदार साहेबांनी सही केली असेलच. त्याच्याशिवाय त्यांच्या सहीशिवाय या रस्त्याच्या रिपेरिंगवरती बजेट मंजूर होऊ शकत नाही.
मग ह्या रस्त्यावर दुसऱ्यांदा पैसे का दिले जातात हा साधा प्रश्न आमदार साहेबांनी विचारणं जरुरीचं होतं असं मला वाटतं. परंतु असं काही घडलं नाही. किंबहुना 4 दिवसापूर्वी ज्यावेळेस या रस्त्याचं मी सत्याग्रह करणार आहे, हा रस्ता मृत घोषित झाला आहे, या संदर्भामध्ये आमदार साहेबांनी या अधिकाऱ्यांना ठेकेदाराला बोलून या रस्त्यावरती तातडीची दुरुस्ती करावी असं काही केलेलं नाही. मी म्हणत नाही आमदार साहेबांनी पैसे खाल्ले, पण संशयाची सुई अशी जाते कारण यावरती कोणीही कारवाई केलेली नाही. आज या रस्त्याचं मी श्राद्ध घातलं कारण ह्या रस्त्याने विद्यार्थी महाविद्यालयाचे असो किंवा शाळेचे असो या रस्त्याने प्रवास करतात. त्यांनी या रस्त्याच्या कामासंदर्भामध्ये नगरपालिका प्रशासन, आमदारांचा प्रशासन किंवा कुणाच्या प्रशासनावर काय आदर्श घ्यावा हा बेसिक क्वेश्चन आहे. माझ्या देशाची चांगली पिढी घडावी, त्यांना अपघात होऊ नये, त्यांचे कंबरडे मोडू नये, याच एका उदात्त हेतूने हे आजचं आंदोलन आहे. कोपरगाव नगरपालिकेचे उपनगर अध्यक्ष विजय वाजे यावेळी म्हणाले की आम्ही संजय काळे यांच्या बरोबर आहोत. सदर रस्ता निकृष्ट झाल्याचं दिसून येत आहे, त्यामध्ये भ्रष्टाचार झालाय, त्यामुळे दोषींवरती कारवाई झालीच पाहिजे. परंतु सदर रस्ता आमदार निधीमधनं झालाय, म्हणजे यामध्ये आमदारांचा काहीही संबंध नाहीये असा खुलासा त्यांनी यावेळी केलाय. संजय भाऊ काळे साहेबांनी तर आता रोडचा श्राद्ध घातला. सगळ्या कामात आम्ही त्यांच्याबरोबर आहे. आणि आमचं त्यांना काय म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं आहे की ह्या कामात पैसे खाल्ले. 100% रोड पाहून दिसतंच पैसे खाल्लेले असं लक्षात येतंच. पण मग पैसे खाल्ले, वाटा गेला, तर आमदाराचा काही संबंध नाही याच्यात. अशीच मला त्यांना सांगायचं आहे, आमदार साहेब कशाला पैसे खातील. उद्या ते म्हणतील यात आमदार साहेबांचा वाटा गेला, उद्या म्हणतील फडणवीस साहेबांचा वाटा गेला, मोदी साहेबांचा वाटा गेला, असं चालेल का. एवढीच मला त्यांना विनंती करायची आहे की बाबा असं काही नाही आहे, तुमच्या सगळ्या कामात आम्ही तुमच्या बरोबर आहे. हा रोड 100% लक्ष देतं की पैसे खाल्लेले. 1 वर्षात रोड होता का नव्हता झाला, आमदार साहेबांना काय पैसे खायची गरज आहे, एवढंच मला त्यांना सांगायचं आहे. एवढ्या व्यस्त जीवनातून ते आज बी शेतीकडे लक्ष देतात, जनावरांकडे लक्ष देतात, दुधाकडे लक्ष देतात. ज्यांनी कोणी यामध्ये पैसे खाल्ले असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं का? हो, आम्हाला असं वाटतं, आम्ही त्यांच्या बरोबर आहे. त्यांनी कारवाई आमदार निधी आया, पण मग याचा अर्थ आमदारांनी तर काही उभं राहून सुपरविजन केलं पाहिजे का, सांगा बरं तुम्ही. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. संगमनेर तालुक्यामधील साकूर पठार भागामधील कवठे मलकापूरच्या माळावरती नव्यानं उभारलेल्या युटेक शुगर लिमिटेड या अद्यावत 3500 टन प्रतिदिन गाळप क्षमतेच्या साखर कारखाना आणि 14.9 मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन आणि कारखान्याचा प्रथम गळीत हंगामाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झालाय. संगमनेर तालुक्याच्या साकूर पठार भागामधील कवठे मलकापूरच्या माळरानावरती नव्यानं उभारलेल्या युटेक शुगर लिमिटेड या अद्यावत 3500 टन प्रतिदिनी गाळप क्षमतेचा साखर कारखाना आणि 14.9 मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन आणि कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामाचा शुभारंभ नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक, जहाज बांधणी यांच्या हस्ते आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलाय. यावेळी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे, सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. या कारखान्याच्या उभारणीसाठी 4.5 वर्षांच्या कालावधीमध्ये खडतर प्रयत्नांमधनं युटेक शुगर या खाजगी साखर कारखान्याची उभारणी करण्याचं स्वप्न पूर्ण झालंय. ठोस कृती आराखडा आणि परिश्रमाच्या जोरावरती शेतकऱ्यांचं हित जोपासताना निश्चितच यश मिळेल असा विश्वास बिरोले यांनी यावेळी व्यक्त केलाय. कारखान्याचा पायाभरणी केल्यानंतर अनंत मानव निर्मित अडचणी निर्माण करण्यात आल्या. बऱ्याचशा कोर्ट केसेस, उच्च न्यायालय, खालचं न्यायालय, जवळजवळ 19 केसेस या कारखान्यावर माझ्यावर वैयक्तिकरित्या टाकण्यात आले. परंतु आपल्या सर्वांचं खंबीर साथ आणि साक्षात गजानन महाराजांचा आशीर्वाद यामुळं आज आपण हा सोहळा आणि हे कारखान्याचं भवितव्य
साकार झालेलं उघड्या डोळ्यांनी आपण बघू शकतो. हा कारखाना होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न झाले, परंतु राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर या सरकारपुढं, या सरकारच्या मुख्यमंत्री असेल, ताई असेल, यांच्यापुढं मी माझी कैफियत मांडली की हा कारखाना मला करायचा आहे. आणि या सरकारमधल्या सर्व मंत्र्यांनी, ताईंनी विशेष मदत केलेली आहे, श्यामजाजूंनी केली आहे, मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे, सर्वांनी भरभरून मदत केलेली आहे. आणि त्या मदतीचं, त्यांच्या आशीर्वादाचं फळ म्हणून हा कारखाना इथे साकार झालेला आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी जिल्ह्यामधील धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी नगर जिल्ह्याचे राहिलेले पॅकेज जाहीर करावे अशी मागणी करत कारखान्यास शुभेच्छा दिल्यात. युटेक शुगर कंपनीच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये बिरोळे साहेबांनी आपल्या समोर प्रास्ताविक करत असताना सांगितलं आणि त्यांचा सूत्रसंचालक करत असताना त्यांनी देखील आपल्या समोर एक तरुण जिद्दीनं चिकाटीनं विदर्भामध्ये शिक्षण घेतल्याच्या नंतर नोकरीच्या शोधामध्ये पुणे मुंबई मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर एक उदरनिर्वाहाच्या माध्यमातून एक कुटुंबाची उपजीविका भागवण्याच्या माध्यमातून प्रयत्न करत असताना खऱ्या अर्थानं एक विकासाचा महामेरू घेऊन एक विकास नजरेसमोर ठेवून दूरदृष्टिकोनातून सर्व लोकांना आपल्या या ज्ञानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून जो प्रयत्न केला, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अतिशय संघर्ष केला आणि या संघर्षमय जीवनातून कवठे मलकापूर येथे युटेक शुगर कारखान्याच्या निर्मितीसाठी त्यांनी जे प्रयत्न केले आणि प्रयत्न करत असताना अनेक संघर्षाला तोंड द्यावी लागली. सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यावेळी म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी सन्मानपत्र दिलंय. सोमवारपासून 3 लाख खातेदारांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होण्यास सुरुवात होईल. आत्ताच छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना, शेतकरी सन्मान योजना, या योजनेचा 18 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांनी काही प्रमाणात प्रमाणपत्र वाटून, सन्मानपत्र वाटून शुभारंभ केलेला आहे. हा शुभारंभ झालेला आहे, पण आता या 2 दिवसामध्ये आज सोमवारपासून जवळपास 3 लाख खातेदाराच्या खात्यावरती पैसे वर्ग करायला सुरू होतील. आपल्याला मनामध्ये अनेक जण चलबिचल करतायत की ही कर्जमाफी फसवी आहे, ही कर्जमाफी शेतकरी दिशाभूल करणार आहे. माझ्या शेतकरी बांधवाला या निमित्तानं विनंती करणार आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या शेतकऱ्याला दिलेला शब्द आहे ते पाळण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे राज्याचे मुख्यमंत्री पार पाडण्याचा प्रयत्न करतायत. आणि कमीत कमी काळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज 2009 पासून काढलेलं आहे, जे थकीत शेतकरी आहेत, त्यांना या सन्मान योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, तो वंचित राहता कामा नये. दरम्यान यावेळी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्यामजाजू म्हणाले की साखर कारखाना काढणं अवघड आहे, तसेच संगमनेर तालुक्यामध्ये तर फारच अवघड आहे. मात्र त्यामुळे संगमनेर तालुक्यामध्ये लोकांना आनंद झालाय. बिरोळेंना काय काय संघर्ष करायला लागला आणि वहिनींनी काय काय झेललंय आपण कल्पना करू शकणार नाही. ते ज्या वेळा बिरोळेंना मी धन्यवाद देतो. एक चांगला उपक्रम त्यांनी आपल्या तालुक्यासाठी आणलाय. आमच्या तालुक्यातल्या काही मंडळींना हा गोड कार्यक्रम पण कडवट वाटतो. त्यांना आपल्याला कोणी कॉम्पिटिटर आला पाहिजे याची सवय नाही. माझ्या आणि माझ्याच घरात माझ्याच नातेवाईकांना सगळं मालच मिळालं पाहिजे, लोकांनी फक्त टाळ्या वाजवल्या पाहिजेत, मंच फक्त आमच्याकडे असला पाहिजे असं वाटणाऱ्यांना दुःख होईल. पण या तालुक्यात आज आनंद झालाय लोकांना. एक चांगला अल्टरनेट, बिरोळेंसारखा चांगला कर्तृत्ववान सक्षम माणूस आणि त्यांच्या मागे नितीनजी सारखा भारदस्त नेता. या तालुक्यातल्या या संगमनेरातली एक म्हण आहे, तुम्ही विदर्भातून जरी आला असलात तरी 100 शेरी एक संगमनेरी. संगमनेरवाल्यांनी मनावर घेतला तर ते तुम्हाला यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की बिरोले यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलंय. मुंडे साहेबांना कारखाना काढताना अनेक कष्ट झाले. की झोपल्यानंतर पडतात ते खरी स्वप्न नसतात. खरी स्वप्न ती असतात
ती झोप माणसाला झोपू देत नाही. आणि यांचं स्वप्न होतं की मी एक मोठा उद्योजक होणार आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी वाटेल ते कष्ट केले. आणि आज कारखान्याचं इलेक्शन करत असताना वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना ज्याचं मुंडे साहेब स्वतः चेअरमन होते, साहेबांना सुद्धा बिरोलेजी असाच कष्ट झाले. साहेबांना सुद्धा 20 वर्ष कारखान्याची परवानगी मिळाली नाही. 13 दिवस अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होतं, त्यावेळी मुंडे साहेबांना कारखान्याची परवानगी 13 दिवसामध्ये प्रमोद महाजन यांनी तेव्हा मदत करून अटलजींनी तात्काळ दिली. आणि म्हणून एक सामान्य ऊसतोड कामगाराच्या पोटी जन्म घेतलेला मुलगा कारखानदार होऊ शकला. ही स्वप्न आपण बघितली पाहिजेत मोठी. आणि तुम्हालाही कष्ट झाले, पण ते सामान्य माणूस जर एखादा मोठा स्वप्न बघत असेल तर त्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण उभे राहिलो आणि त्यांचं हे स्वप्न आम्ही पूर्ण करून दिलं. या प्रसंगी रस्ते वाहतूक जहाज बांधणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की पाणी हा विकासाचा मुद्दा आणि केंद्रबिंदू आहे. नगर जिल्ह्यासाठी 8,000 कोटींपेक्षा अधिकचं पॅकेज आम्ही घेऊन येणार आहोत. तसेच आपल्या भाषणामधनं कोणावरही टीका न करता त्यांनी थेट युटेकचे संस्थापक बिरोले यांना राजकारणापासून दूर राहून व्यवसाय केल्यास यशस्वी व्हाल असा सल्ला दिला. स्वाभाविकपणे आपल्याला माहिती असेल की मागच्या वर्षामध्ये पाऊस नव्हता. विशेषतः यावर्षी पाऊस चांगला झालेला आहे. पण याच्या आधी ब्राझीलमध्ये 17 रुपये 18 रुपये किलोनी साखर, आणि त्यामुळे आता आपल्या देशातून साखर तर कुठे निर्यात होऊच शकत नाही. आणि एकीकडे साखरेचे भाव आणि ऊसाचे भाव याच्यातली तफावत वाढत चाललेली आहे. एक गोष्ट खरी आहे की साखरेला जर चांगला भाव मिळाला तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचंही शोषण होता कामा नये. त्यांच्याबरोबर देखील न्याय झाला पाहिजे आणि त्यांनाही पण योग्यच भाव मिळाला पाहिजे. पण साखर आणि ऊसाच्या मध्ये योग्य भाव कोणता हा $1,000,000 क्वेश्चन आहे. आकाश एवढं मोठं आहे की तुम्ही सगळेजण उडता आहात, मलाही पण उडण्याची संधी द्या. आणि आकाश मोठं आहे, उडण्याची संधी प्रत्येकालाच मिळाली पाहिजे. आणि ती संधी काही काळामध्ये जुन्या काळात मिळत नव्हती. तो प्रॉब्लेम मुंडे साहेबांपासून माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांना आला. पण आता आमच्या राज्यात आकाश मुक्त आहे आणि सगळ्यांना उडण्याची मुक्त मुभा आहे. ज्याच्यात दम असेल त्याने तेवढं वरती जावं आणि जेवढी उंच भरारी मारावी त्याला आमचा पूर्ण समर्थन आहे. की आज पाण्याची समस्या सगळ्यात मोठी आहे. मी आज काही रस्त्याबद्दल बोलणार नाही, कारण मी 1-1.5 महिन्यात पुन्हा येणार आहे. आणि मी अहमदनगर जिल्ह्याला 8,000 कोटी रुपयापेक्षा जास्त रस्ते देणार आहे. पण आज मी रस्त्याबद्दल बोलत नाही. आज मी बोलणार आहे पाण्याबद्दल. कारण पाणी हाच खरा विकासाचा मुद्दा आहे. पण आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाण्याला महत्त्व मिळालं नाही. मला कधी कधी लक्षात येत नाही की 70,000 कोटी रुपयाची विमानं खरेदी केल्या गेली, पण ज्या ठिकाणी प्यायला पाणी नाही त्या ठिकाणी पाणी का पोहोचवलं गेलं नाही. सिंचन आहे आणि महाराष्ट्रामध्ये 18% आहे. आणि त्यामुळे आज आपल्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. आणि तुम्ही आजपर्यंत ज्या लोकांना सपोर्ट केला, तुम्ही पण याकरता थोडेसे जबाबदार आहात असं मी म्हटलं तर माझ्यावर नाराज होऊ नका. तुम्ही ज्यांना ठप्पे मारून मारून दिले, आजपर्यंत सत्तेत ठेवलं, त्यांनी सगळे अर्धवट धरणं बांधून ठेवली. 1,00,000 करोडपेक्षा जास्त धरणं अर्धवट बांधून ठेवली आहे. ते डेड ॲसेट झालेले आहे. आणि आता तुमच्या समोर पाण्याची समस्या उभी आहे. आम्ही ठरवलं की प्रधानमंत्र्यांनी की आपण हा प्रश्न सोडवायचा. आणि म्हणून प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये पहिल्या पर्यायात मी महाराष्ट्रातले 26 प्रकल्प घेतले आहेत की ज्यामध्ये डॅम पूर्ण झालेला आहे पण कालवे नाही आहेत. ते सगळे मंजुरी केले आणि त्या कामाला पैसे पण दिले. आता मी सेकंड प्रपोजल तयार केलेला आहे. त्यात पुन्हा जवळपास 350-400 प्रोजेक्ट्स आहेत. त्यात महाराष्ट्रातले 50पेक्षा जास्त प्रोजेक्ट आहेत. आणि त्या प्रोजेक्टमध्ये पुन्हा एकदा अर्धवट असलेले प्रोजेक्ट पूर्ण करण्याकरता आम्ही पुन्हा एकदा पैसे देणार आहे. नाबार्डकडनं कर्ज उभं करणार आहे आणि महाराष्ट्राचा हिस्सा करते नाबार्डचं कर्ज उपलब्ध करून देणार आहे.
त्यामुळे हे साखर आणि सरकार आणि ते कोटा आणि ते एक्सपोर्ट हे कोणाचंही सरकार येऊ, जिथं सरकार अधिकाऱ्याचा हात लागला आणि छाया पडली तिथं बॅड वाजला म्हणून समजा हे काही खरं नाही. सरकारपासून दूर राहून बिझनेस करा, ते यशस्वी व्हा. साखर कारखाना टाकला, मी आता अनेक वेळा विचार करतो की साखर कारखाना बंद करून टाकावा, एवढा कंटाळलो. पण मी जर साखर कारखाना बंद केला तर 16 आमदार आणि 4 खासदार निवडणुका हरतात. दरम्यान उपस्थितांचे आभार अश्विनी बिरोले यांनी मानलेत. वृत्तसंकलन विभाग, सी24 तास, संगमनेर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. विनायक कुमावत हा स्वावलंबी आणि जिद्दी दिव्यांग तरुण. आपल्या अपंगत्वावरती मात करून तो 3चाकी सायकलवर फिरून अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय करतोय. पाहूयात त्याच्या या जिद्दीची कहाणी. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशा. जन्मतः दोन्ही पायानं अपंगत्व, त्यात घरी 18 विश्व दारिद्र्य. लहानपणीच वडिलांचं छत्र हरवलं तरी पण खचून न जाता, कोणापुढे हात न पसरता तो अपंगत्वावरती मात करून जिद्दीनं 3चाकी सायकलच्या साह्यानं अगरबत्ती आणि पूजेचं साहित्य विक्रीचा व्यवसाय करतोय. स्वयंरोजगारामधनं तो आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभा राहिलाय. अपंगत्वाचं भांडवल न करता स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन जगणाऱ्या या जिद्दी दिव्यांग तरुणाचं नाव आहे विनायक उत्तम कुमावत. त्याची जिद्द आणि प्रेरणादायी प्रवास धडधाकट माणसांना देखील प्रेरणादायी आहे. सुरुवातीला विनायक 3चाकी सायकलवरनं फिरून पापड विक्री करत होता. आई त्याला पापड करून देत असे. मात्र आई वृद्ध झाल्यानं पापड तयार करणं त्यांना शक्य नव्हतं. परिणामी विनायकला हा व्यवसाय बंद करावा लागला.
मात्र त्याची जिद्द त्याला शांत बसू देत नव्हती. हार न मानता गेल्या काही वर्षांपासून त्यानं 3 चाकी सायकलवरनं पुन्हा अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय सुरू केलाय. आता या व्यवसायामध्ये त्याचा चांगला जम बसलाय. तो हडपसरच्या सर्व भागामध्ये 3 चाकी सायकलवर फिरून हा व्यवसाय करतोय. रोज सकाळी 10 ते सायंकाळी 9 असा 11 तास तो व्यवसाय करतो. आज समाजामध्ये अनेक निरोगी धडधाकट तरुण नोकरी नसल्यामुळे नाउमेद होताना दिसतायत. अपंगत्वाची कारणं देत काही जण रडत बसतात, पण नाउमेद न होता छोटा व्यवसाय करून स्वयंरोजगाराचं साधन निर्माण करता येऊ शकतं हेच विनायकनं सर्वांना दाखवून दिलंय. अगरबत्तीचा जवळजवळ 15 वर्ष आले मी हे करतो. काही ना काहीतरी दुसरं व्यवसाय चालूच असतं. हा नाही तर तो नाही तर हा चालूच असतं माझं काही ना काहीतरी. आईचं वय 60 वय आणि बहीण पण सर्व्हिसला आहे माझी. ती पण काही ना काहीतरी करते, आमच्या सगळ्यांना हातभार लावते आणि ती पण आमच्याकडे आहे, आमच्याकडे राहते ती. आणि मग मी माझ्यातून जे पैसे कमवत ते सगळे आईकडे मी देतो आणि मग त्यातून आम्ही सगळेजण घर चालवतो. आतापर्यंत काय विकलं? आतापर्यंत काय विक्री केली? आतापर्यंत मी बॉल विकलेले आणि परत पापडाचा व्यवसाय होता आपला आणि उदबत्तीचा आता चालू आहे. सकाळी किती वाजता उठून हा व्यवसाय सुरुवात? सकाळी मी 10ला घर सोडतो. 10ला. संध्याकाळी किती वाजेपर्यंत? संध्याकाळी 9 वाजेपर्यंत असतो बाहेर. कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. आत्मविश्वासानं काम केल्यावर कोणीही यशस्वी व्यावसायिक होऊ शकतं, असा कानमंत्र कुमावत यानं त्याच्या दिव्यांग मित्रांना आणि समाजाला दिलाय. जेवण वगैरे कसं? डबा वगैरे घेऊन येतो मी. डबा घेऊन आला की मग दिवसभर घरी जायचंच नाही. हडपसरमध्ये कुठं देतात? हडपसरमध्ये पूर्ण हडपसर म्हणजे मगरपट्ट्यापर्यंत ते मंदिरापर्यंत. एक मध्यमधला मुलगा होता, त्याला साहेब विंचर पाहिजे होती, तर मी या साहेबांना सांगितलं होतं की विंचर आपल्याला पाहिजे. तर साहेब म्हणले आपण काही ना काहीतरी कोशिश करू आणि ते करणार. मला गॅरंटी आहे करणार, ते काही ना काहीतरी करणार. मला पूर्णपणे गॅरंटी आहे, कारण ते मला आज नाही ओळखत, 20-25 वर्ष आले ओळखतात, त्यामुळे ते काही ना काहीतरी करणार. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. अहमदनगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असणारे सहाय्यक फौजदार कृष्णा वाघमारे यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान त्यांच्या जाण्यानं पोलीस दलावरती शोककळा पसरली आहे. स्थानिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक फौजदार कृष्णा वाघमारे यांनी फाशी घेऊन आत्महत्या केल्याचं सकाळी उघडकीस आलंय. नगर शहरामधील प्रोफेसर कॉलनी भागामधील जॉगिंग ट्रॅक जवळील गुलमोहराच्या झाडाला त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. वाघमारे हे अहमदनगर जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असताना तोफखाना पोलीस स्टेशन, कोतवाली पोलीस स्टेशन, पारनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांनी चांगलं काम केलंय. तर कोपर्डी निर्भया कांड, जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांडाचे दोषारोप पत्र तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. वाघमारे यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली आहे. मी आत्महत्या करतोय, त्यास कोणीही जबाबदार नाहीये असा मजकूर त्यामध्ये लिहिलाय. अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळावू स्वभावाचे म्हणून ते परिचित होते. दरम्यान त्यांच्या आत्महत्येबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र त्यांच्या निधनानं पोलीस दलावरती शोककळा पसरली आहे. स्टेशनला सकाळी 6:15च्या दरम्यान फोन आला की या ठिकाणाला, जॉगिंग पार्कच्या ठिकाणाला एका व्यक्तीनं तिथे गळफास घेतलेले आहेत दरवाजाच्या समोर. मग त्यावेळेस सदरच्या ठिकाणाला आम्ही स्वतः जाऊन खात्री केली, तर सदरचा जो गळफास घेतलेला इसम आहे तो आमच्या स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे कार्यरत असणारे कृष्णाजी पुंजाजी वाघमारे, वय 58 वर्ष हे असल्याचं त्याच्यामध्ये दिसून आलं. आणि सदरचं त्यांचं ज्यावेळेस त्यांना संपूर्ण त्यांच्या शरीराची तपासणी केली तर त्यांच्या खिशामध्ये एक सुसाईड नोट आढळून आली की मी स्वतः आत्महत्या करत आहे, माझ्या आत्महत्यास कोणाला जबाबदार धरू नये. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात भाजपचे माजी पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र म्हस्के यांनी श्रीगोंद्यामधील शनी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. तसेच अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्यात. हे आंदोलन करून एक प्रकारे भाजप सरकारला म्हस्के यांनी घरचा आहेर दिलाय. भाजपचे माजी पंचायत सदस्य राजेंद्र म्हस्के यांनी सरकारच्या विरोधामध्ये शनी चौक इथे रास्ता रोको आंदोलन केलंय.
शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये हे आंदोलन करून भाजप सरकारला घरचा आहेर म्हस्के यांनी दिलाय। यावेळी तालुक्यामधील अनेक मुद्द्यांवरती सरकारला धारेवर धरण्यात आलं। यावेळी माळढोक पक्षी अभयारण्यासाठी संवेदनशील क्षेत्र वगळण्याबाबत सरसकट आणि संपूर्ण कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर चांगला भाव मिळावा, वन्य प्राण्यांपासून पिकाला होणाऱ्या नुकसानासाठी भरपाई म्हणून फॉरेस्ट लगतच्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 लाख रुपये मिळावेत, शेती उत्पादनाला डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या सूचनेप्रमाणे उत्पादन खर्चावरती 50% नफा मिळावा, विजेचे भारनियमन तात्काळ बंद करावे, उसाला प्रति टन 3500 रुपये भाव मिळावा आणि कुकडी आणि घोड पाटबंधारे विभागानं वार्षिक पाणी वाटप वेळापत्रक आणि पाणी नियोजनाचे वेळापत्रक लेखी द्यावं, अशा मागण्या या आंदोलनामध्ये करण्यात आल्यात। यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। आज या ठिकाणी तालुक्यातील काही प्रश्नावर रस्ते रोकोचं नियोजन केलं होतं। त्याच्यामध्ये प्रमुख मागण्या माळढोकसाठी या ठिकाणी उपोषण शिबिर घेऊन लागू केलेला आहे, तरी तो रद्द करावा, संपूर्ण कर्जमाफी व्हावी आणि ती सरसकट असावी। त्याचबरोबर गाईच्या दुधाला 35 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 50 रुपये हा बाजारभाव मिळावा। त्याचबरोबर ऊसाचा बाजारभावाचा या ठिकाणी 3500 रुपये ऊसाला बाजारभाव मिळावा। त्याचबरोबर शेतकऱ्याला 60 वर्षाच्या पुढे 6,000 रुपये पेन्शन मिळावी आणि या अनेक प्रश्न या तालुक्यामध्ये रस्त्याचा प्रश्न आहे, विजेचा आजही या ठिकाणी JCBचा लिपी सोडायचा कार्यक्रम केला आहे, तो तातडीने थांबवावा आणि हरनियम असेल की शेतीसाठी ते सुद्धा कमी करावं, असे अनेक मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे। शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यामध्ये शेतकरी फार अडचणीत आहे। तालुक्यामध्ये अनेक समस्या आहेत, पाऊस पडूनही या ठिकाणी लोकांच्या देशामध्ये विषय नाही आणि आज शेतकरी जगण्यासाठी मेटाकुटीला आलेला आहे आणि म्हणून करता सरकारचं लक्ष वेधण्याकरता आज हा रस्ता रोको केला आहे। या रास्ता रोकोला दिनू काका पंधरकर यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते। सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। राहुरी शहरामधील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ATM मशीन गॅस कटरनं कट करून चोरट्यांनी केली 15,22,000ची चोरी। बैलगाडा संघटनेच्या वतीनं चाकणमध्ये माणिक चौकात रास्ता रोको आंदोलन। कोपरगावमधील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यावरती संजय काळेंनी घातलं श्राद्ध, मात्र यामध्ये आमदारांचा संबंध नाही, उपनगराध्यक्षांचं वक्तव्य। आणि विनायक कुमावत या स्वाभिमानी दिव्यांग तरुणाचा प्रेरणादायी प्रवास, C24 तासचा स्पेशल रिपोर्ट। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।